मॉर्निंग. आज आपण पुढचा पार्ट बघायचा आहे. काल आपण जो पार्ट बघितला दॅट इज हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली, म्हणजेच फॉस्फिन, अमोनिया, आर्साईन, स्टिबाईन, बिस्म्युथाईन. त्याचं स्ट्रक्चर, त्याचा बॉन्ड अँगल, त्याचे बेसिक स्ट्रेंथ, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग कॅरेक्टर, बॉइलिंग पॉइंट अँड मेल्टिंग पॉइंट, ह्याचा आपल्याला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहोत तर ग्रुप 15 एलिमेंट्सची रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन आणि रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत. आता रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले आहे. ते रिॲक्शन विथ एअर ह्या अंडर द कन्सेप्ट ह्या खालती मी तुम्हाला सांगितलेली आहे किंवा अंडर द हेड ते आपण बघितलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ग्रुप 15 एलिमेंट ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतात तर दोन प्रकारचे ऑक्साइड्स तयार करतात, ज्याला ट्राय ऑक्साइड अँड पेंटा ऑक्साइड. म्हणजेच E2O3. E स्टँड्स फॉर एलिमेंट, म्हणजे E2O3 किंवा E2O5 असे आपल्याला पेंटा ऑक्साइड किंवा ट्राय ऑक्साइड्स तयार करतात, हे लक्षात ठेवा. त्याचमध्ये नायट्रोजन फॉर्म्स अ नंबर ऑफ ऑक्साइड्स. नायट्रोजन हा स्वतः नंबर ऑफ ऑक्साइड्स फॉर्म करतो विथ व्हेरियस ऑक्सिडेशन स्टेट +1 to +5. या ऑक्सिडेशन स्टेट्स मध्ये तो मग N2O असेल, NO2 असेल, ओनली NO असेल, N2O4 असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्साइड्स फॉर्म करतो, रेंजिंग विथ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +1 to +5 हे आपल्याला बघायला मिळतात. तसंच आपल्याला फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ हे सुद्धा ऑक्साइड्स आपल्याला फॉर्म करतात, हे लक्षात ठेवा. परंतु नायट्रोजनची स्ट्रॉंग टेंडन्सी आहे टू फॉर्म पी पाय बॉन्ड. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. पी पाय मल्टिपल बॉन्ड हा फॉर्म करतो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट. द ऑक्साइड्स ऑफ अ हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द इलेमेंट हे ऍसिडिक इन कॅरेक्टरचे असतात आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेट हे लेस ऍसिडिक कॅरेक्टरचे असतात, हे आपण बघितलेलं आहे. ऑल द ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन एक्सेप्ट N2O अँड NO अँड फॉस्फरस आर स्ट्रॉंगली ऍसिडिक आहेत. ओके, फॉस्फरस आणि नायट्रोजनचे फक्त कुठला N2O डाय नायट्रोजन ऑक्साइड आणि NO हे जर सोडले तर बाकीचे सगळे स्ट्रॉंगली ऍसिडिक आहेत. आर्सेनिक आणखीन पर्टिक्युलरली आर्सेनिक आणि स्टिबाईन, म्हणजेच आर्सेनिक आणि अँटिमनी ह्याचे ऑक्साइड्स हे पर्टिक्युलरली अँफोटरिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात आणि बिस्मथ हा वीकली बेसिक कॅरेक्टर येतो, हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट येतो तर आपल्याला रिॲक्शन्स or particularly action or reactivity towards the halogen. हॅलोजन बरोबरच्या रिॲक्टिव्हिटी जर बघितल्या तर हॅलोजन म्हणजेच क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन. तर ह्यामध्ये आपल्याला EX3, E stands for element, X stands for हॅलो ग्रुप, म्हणजेच ट्राय हॅलाइड्स आणि पेंटा हॅलाइड्स हे आपल्याला बघायला मिळतात. All the nitrogen family members, they are going to form a trihalides as well as a pentahalides except nitrogen. Nitrogen हा pentahalide form करत नाही because nitrogen do not contain a vacant d orbit which is required for pentahalide character. म्हणजेच पेंटाव्हॅलेन्सी ही कॅरेक्टर नायट्रोजन करता येण्याकरता एम्प्टी डी ऑर्बिटल्स हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आणि आउटर मोस्ट ऑर्बिट शेल्स जर बघितलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रमाणे नायट्रोजन हा 1s2, 2s2, 2p3 हाच बघायला मिळतो. म्हणजेच डी ऑर्बिट हा एनर्जी लेवल 3 मध्ये येतो, तो प्रेझेंट नाही आहे, म्हणून नो व्हेकंट डी ऑर्बिटल. आणि म्हणून नायट्रोजन हा पर्टिक्युलरली पेंटाहॅलाइड हा फॉर्म करत नाही, हे लक्षात ठेवा. तसंच बिस्मथ इट हॅज अ लिटल टेंडन्सी टू फॉर्म पेंटाहॅलाइड बिकॉज bismuth
इन अ +5 ऑक्सिडेशन स्टेट, +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बिस्मथ हा लेस स्टेबल आहे हे लक्षात ठेवा दॅन +3 ऑक्सिडेशन स्टेट. +5 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे पेंटा हलाइड्स मध्ये जे बिस्मथनं जर पेंटा हलाइड फॉर्मेशन केलं तर तो लेस स्टेबल आहे, कारण बिस्मथ ऍज इट इज +5 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये लेस स्टेबल आहे दॅन +3 ऑक्सिडेशन स्टेट. आणि म्हणून बिस्मथ हा ट्राय हलाइड्स फॉर्म्युलेट करतो ऍज कम्पेअर टू अ पेंटा हलाइड्स. हे लक्षात ठेवा. +3 ऑक्सिडेशन स्टेट का स्टेबल आहे तर ड्यू टू इनर्ट पेयर इफेक्ट कॅरेक्टर्स मध्ये येतं. मग जर तुम्ही ट्राय हलाइड्स जर बघितले तर ट्राय हलाइड्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली हा नायट्रोजन फॅमिली मेंबर्सचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, ट्राय हलाइड्स मध्ये तर हा sp3 हा S आणि P ह्यामध्ये जर तुम्ही sp3 हायब्रिडायझेशन्स मध्ये गेला तर आपल्याला 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात आणि हा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातो. म्हणजेच हा तुमचा इलेमेंट हा इथं X हा X म्हणजेच हे ट्राय हलाइड्स तयार होतात हे लक्षात ठेवा. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे ह्याच्या स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला ट्राय हलाइड्स मध्ये हे पिरॅमिडल जॉमेट्री म्हणजेच डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल जॉमेट्री ही बघायला मिळते हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये लक्षात घ्या जे ट्राय हलाइड्स फॉर्मेशन होणार आहे नायट्रोजनच्या संदर्भात तर नायट्रोजनचे ट्राय हलाइड्स आर अ लिस्ट स्टेबल बघायला मिळतात. नायट्रोजनचे ट्राय हलाइड्स दे आर लिस्ट स्टेबल बिकॉज स्मॉल साईज कॅरेक्टर असल्यामुळं आपल्याला लक्षात ठेवा ते लिस्ट स्टेबल कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता ह्यामध्ये NF3 म्हणजेच नायट्रोजनचे जर ट्राय हलाइड्स जर बघायला गेले तर NF3 हा येऊ शकतो, नंतर NCl3, NBr3 अँड NI3 असे आपल्याला बघायला मिळतात. मग ह्यामध्ये सगळ्यात स्टेबिलिटी जी कोणाची असेल तर ती NF3 इज अ स्टेबल आहे, NCl3 हा एक्सप्लोसिव्ह इन कॅरेक्टर आहे आणि NBr3 अँड NI3 आर अ व्हेरी मच अनस्टेबल इन कॅरेक्टर. आता हे कारण काय आहे की आफ्टर पर्टिक्युलरली क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन देअर साईज इज लार्जर आणि साईज लार्जर आहे आणि सो लार्जर डिफरन्स बिटवीन द साईज ऑफ अ नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन साईज डिफरन्स असल्यामुळं जे लार्ज साईज डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो आणि हा लार्ज साईज डिफरन्स मुळे काय होतं वीक बॉन्ड तयार होतात बिटवीन नायट्रोजन अँड क्लोरीन, नायट्रोजन अँड ब्रोमीन. So hence they are least stable in a character. But in case of fluorine, the size of the nitrogen and size of fluorine is a very small difference. तो लार्ज डिफरन्स नाही आहे, स्मॉल डिफरन्स असल्यामुळं आपल्याला स्ट्रॉंग नायट्रोजन अँड फ्लोरीन बॉन्ड बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. ओके, सिमिलरली आपण ज्या वेळेला PCl3 तयार होणार आहे, ओके, नंतर तुम्हाला PCl3 सारखंच आपल्याला पर्टिक्युलरली AsCl3, SbCl3 हे ट्राय हलाइड्स तयार होतील बाय धिस कॅरेक्टर हे लक्षात ठेवा. म्हणजेच इथं NF3 हा स्टेबल कॅरेक्टरचा आहे, NCl3 हा एक्सप्लोसिव्ह इन कॅरेक्टरचा आपल्याला बघायला मिळणार आहे. मग एक्सप्लोसिव्ह कॅरेक्टरचा आहे आणि NI3 आणि NBr3 ड्यू टू लार्ज डिफरन्स साईज असल्या कारणानं हे लक्षात ठेवा त्या लार्ज साईज डिफरन्स ह्या कारणामुळं आपल्याला बॉन्ड वीक होतो आणि म्हणून ते अनस्टॅबिलिटी कॅरेक्टर्स कडे आपल्याला जातात हे लक्षात ठेवा. परंतु आता हेच आपल्याला ट्राय हलाइड्स जर आपण बघितल्यानंतर पुढचा पार्ट येतो की पेंटा हलाइड्स. आता पेंटा हलाइड्स बघितलं तर ग्रुप 15th एलिमेंट दे कॅन हॅव अ पेंटा हलाइड्स ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री येते. आता लक्षात घ्या नायट्रोजन तर पेंटा हलाइड्स करत नाही, परंतु फॉस्फरस ऑनवर्ड्स पेंटा हलाइड्स बघायला मिळतात कारण इथं D ऑर्बिट हा व्हेकंट असतो. ओके,
हा डी ऑर्बिट व्हेकंट आहे आणि त्यामुळं आपल्याला इथला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हा बघा हा तुमचा पर्टिक्युलरली ग्राउंड स्टेट लेवलचं कॅरेक्टर येईल. नंतर एक्साइटेड स्टेट मध्ये काय होईल, हा एस ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन डी ऑर्बिट मध्ये होईल आणि तुम्हाला लक्षात घ्या 5 कॅरेक्टर्स 1 2 3 4 हा 1 2 3 4 आणि 5 असा sp3d हायब्रिडायझेशन बघायला मिळेल. आणि हे तुम्ही हायब्रिडायझेशन राजानो 11वीला नेचर ऑफ अ केमिकल बॉन्ड मध्ये बघितलेलं आहे. sp3 हायब्रिडायझेशन ह्यालाच आपण ट्रायगोनल बायपिरॅमिडल आपल्याला बायपिरॅमिडल कॅरेक्टर बघायला मिळतं. म्हणजेच आपल्याला जर समजा PCl5 हे जर कॅरेक्टर घेतलं तर PCl5 मध्ये हा फॉस्फरस जो आहे फॉस्फरस हा sp3 डिहायब्रिडायझेशन मध्ये जातो. आणि लक्षात घ्या क्लोरीन हे 3 क्लोरीन जे आहेत हे 3 क्लोरीन पर्टिक्युलरली लक्षात घ्या की फक्त जरा स्ट्रक्चर जरा नीट काढतो. ओके, हा 3 क्लोरीन 1 2 3 हे इक्विटोरियल पोझिशन वरती येतील आणि 2 क्लोरीन हे आपल्याला पर्टिक्युलरली जर बघायला गेले तर सगळ्यात महत्वाचे जे कॅरेक्टर्स येतात त्यामध्ये इथं हा फॉस्फरस घेतला तर ऍक्सियल पोझिशन वरती येतील हे लक्षात ठेवा. आणि इथं हा कॅरेक्टर आपल्याला डिझाईन करायचा जर झाला तर काय येईल, हे स्ट्रक्चर ट्रायगोनल बायपिरॅमिडल हे कॅरेक्टर येईल. आणि ह्यामध्ये इक्विटोरियल जो बॉन्ड अँगल आहे तो 120 बघायला मिळेल. इक्विटोरियल बॉन्ड अँगल 120 येईल आणि हा जो बॉन्ड अँगल आहे तो 90 डिग्रीचा येईल. आणि इथं Cl आणि इथं Cl. म्हणजेच लक्षात घ्या ज्या वेळेला पेंटा हॅलाइड्स तयार होतात त्यावेळेला sp3 डिहायब्रिडायझेशन मध्ये आपल्याला नायट्रोजन फॅमिलीचे मेंबर्स एक्सेप्ट नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक हे sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जातात आणि त्यामधले 3 हॅलोजन atoms they are occupy the equatorial position and 2 halogen atoms they are occupy the axial position. That is a important factor. But this structure is not a regular structure because all bonds are not same. इथं जे all bonds आहेत they are not same because see when this halogen group occupies the equatorial position, so bond between equatorial bond between PCl and त्याचा बॉन्ड अँगल जर बघितला तर 120 येईल. आणि ऍक्सियल बॉन्ड हा जर PCl मधला घेतला तर त्याचा बॉन्ड अँगल हा 90 डिग्रीचा येईल हे लक्षात ठेवा. आणि इथं को ऍक्सल बॉन्ड जो आहे PCl बॉन्ड ह्यामध्ये लक्षात घ्या ऍक्सियल पोझिशन्स मध्ये जे आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर जर बघितलं तर ऍक्सियल पोझिशन ही जी ऍक्सियल पोझिशन आहे दे आर गोइंग टू एक्सपिरियन्स अ लार्जर रिपल्शन कॅरेक्टर. रिपल्शन जास्त कॅरेक्टर हे आपल्याला ऍक्सियल पोझिशनला जास्त बघायला मिळतं. मीन्स द particularly axial position halogen group they experience a larger repulsion as compared to equatorial. Hence a bond between PCl as PCl particularly as a axial bond is higher than that of particularly equatorial. जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ऍक्सियल बॉन्ड लेंथ ही 158 पिकोमीटर
बघायला मिळते आणि कोएक्सल ही 154 पिकोमीटर एवढी बघायला मिळते. आणि म्हणून इक्विटोरियल पेक्षा ऍक्सियल बॉन्डची बॉन्ड लेंथ पर्टिक्युलरली ही जास्त बघायला मिळते ऍज कम्पेअर टू इक्विटोरियल बॉन्ड पेक्षा. आता पुन्हा सांगतो इथं की पर्टिक्युलरली एक्सेप्ट नायट्रोजन सोडला तर तुम्ही लक्षात घ्या, नायट्रोजन तुम्ही सोडला तर बाकीचे सगळे नायट्रोजन फॅमिलीचे मेंबर दे आर गोइंग टू शो द EX5 म्हणजेच पेंटा हॅलाइड्स देणार आहेत. ह्यामध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन sp3d मध्ये जातं आणि sp3d हायब्रिडायझेशन म्हणजे ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री येते. आता ही जी जॉमेट्री आहे हे रेग्युलर जॉमेट्री नाही आहे, कारण त्याच्यामध्ये लक्षात घ्या the halogen group they are occupying equatorial position as well as axial position. Equatorial position their bond angle is 120 and particularly axial position their bond angle is 90. But if you look at the bond length between PCl, that is the axial bond length, is higher than that the equatorial bond length, because axial position halogen group they are experience more repulsion as compared to equatorial character. म्हणजे इक्विटोरियलला जे हॅलोजन ग्रुप प्रेझेंट्स आहेत त्याच्यापेक्षा ऍक्सियल पोझिशनचे आपल्याला हॅलोजन ग्रुप एक्सपिरियन्स करतात पर्टिक्युलरली मोर रिपल्शन, आणि त्यामुळं बॉन्ड लेंथ ही थोडीशी स्लाइटली इन्क्रीज होते ऍज कम्पेअर टू इक्विटोरियल. आणि म्हणून तुम्हाला इथं बॉन्ड लेंथ मी तुम्हाला दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आता स्टॅबिलिटी वाईज जर बघितलं तुम्ही तर स्टॅबिलिटी वाईज पेंटा हॅलाइड्स आर थर्मली लेस स्टेबल. हे पेंटा हॅलाइड्स आर लेस स्टेबल दॅन ट्राय हॅलाइड्स, कारण का रेग्युलर जॉमेट्री नाही आहे, हे लक्षात ठेवा. PF5 म्हणजेच फॉस्फरस, पर्टिक्युलरली फॉस्फरस पेंटाफ्लोराइड हा लक्षात ठेवा गॅशियस स्टेट्स मध्ये पण आहे, सॉलिड कंडिशन मध्ये पण आहे. PCl5 हा गॅशियस आणि सॉलिड कंडिशन मध्ये एक्झिस्ट होतो, हा लक्षात ठेवा. परंतु PBr5 आणि PI5 दे आर एक्झिस्ट इन आयोनिक फॉर्म, दॅट इज PBr4 मायनस. म्हणजेच हे लक्षात ठेवा, ह्या पद्धतीने एक्झिस्ट असतात आयोनिक फॉर्म मध्ये PBr4 मायनस किंवा PI4 मायनस. ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यांचा पर्टिक्युलरली स्टॅबिलिटी कॅरेक्टर, किंवा तुम्ही ते आयसोलेट करू शकता, हे लक्षात ठेवा. आता हे सगळे जे पेंटा हॅलाइड्स आहेत दे आर ऍक्ट्स ऍज अ लेविस ऍसिड हे लक्षात ठेवा. कारण ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं तर ऍसिडिक कॅरेक्टर हा जो आहे लेविस ऍसिड, बिकॉज ऑफ अ प्रेझेन्स ऑफ व्हेकंट डी ऑर्बिटल्स मुळे आपल्याला लक्षात घ्या की हे लेविस ऍसिड म्हणून ऍक्ट करतात, इलेक्ट्रॉन पेअर डोनर ग्रुप ऍक्सेप्ट करतात आणि कोऑर्डिनेशन नंबर हा इन्क्रीज केला जातो. फ्रॉम 5 to 6 हा कोऑर्डिनेशन नंबर इन्क्रीज करून sp3d हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3d2 हे हायब्रिडायझेशन कॅरेक्टर्स मध्ये नेऊ शकतात. आणि म्हणून ऑल पेंटा हॅलाइड्स हे जर तुम्ही बघितलं ते शोज द ऍसिडिक कॅरेक्टर, हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून स्टॅबिलिटी वाईज बघितलं तर पेंटा हॅलाइड्स आर लेस स्टेबल दॅन ट्राय हॅलाइड्स because it's do not have a regular geometry because of a trigonal bipyramidal coaxial bond and equatorial bond, and they are particularly coaxial bond they experience particularly larger repulsion. So bond angle is a different between coaxial as well as equatorial, so their stability is less. So hence PF5 हा आपल्याला बघायला मिळतो गॅशियस अँड सॉलिड स्टेट मध्ये. PCl5 एक्झिस्ट ॲज अ गॅस बट एक्झिस्ट ॲज अ क्रिस्टलाइन स्टेट इन द फॉर्म ऑफ PCl4 अँड PCl6 ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो,
हे लक्षात ठेवा. आता PCl4 म्हटलं तर काय येईल राजानो, हे असं लिहायचं PCl4 प्लस आणि इथं PCl6 मायनस असं जर घेतलं तर तुम्हाला त्याची स्टॅबिलिटी कॅरेक्टर हे बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो. मग तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे बोर्डाला काढायला विचारतात PCl5चं आणि त्याचं पर्टिक्युलरली त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जातं. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अ PCl3 अँड PCl5 अँड गिव्ह इट्स एक्सप्लेनेशन. हे लक्षात ठेवा, हे एक्सप्लेनेशन नीट द्यायचा प्रयत्न करा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट येतो राजानो, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. म्हणजे इथं आपण जे आता बघितलं ते ट्राय हॅलाइड्स बरोबर रिॲक्शन म्हणजेच क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे ट्राय हॅलाइड्स फॉर्मेशन कसे करतात, पेंटा हॅलाइड फॉर्मेशन कसे करतात हे आपल्याला बघितलेलं आहे आपण. सगळ्यात महत्वाचं आता ह्याच्या पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजेच कंपाऊंड्स. ओके, किंवा पर्टिक्युलरली जे आपण नायट्रोजनचे कंपाऊंड हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये मग डाय नायट्रोजन, ओके, त्यामध्ये आपण डाय नायट्रोजन हे कॅरेक्टर बघू, किंवा त्याच मध्ये आपल्याला अमोनिया हे कॅरेक्टर आणि HNO3 हे कंपाऊंड्स आहेत. एवढं लक्षात ठेवा, हे कंपाऊंड्स कोणाचे आहेत तर हे कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन हे आपल्याला बघायचे आहेत. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आहे. आता हे कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन ज्या वेळेला बघणार आहोत बाळांनो, त्यावेळेला ह्यामध्ये रिॲक्शन, प्रिपरेशन्स मेथड, केमिकल रिॲक्शन, ओके, आणि ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायचे आहेत. हे लक्षात ठेवा. आता आपण ज्या वेळेला कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन म्हणजेच व्हेरियस कंपाऊंड्स आपण ज्या वेळेला बघतो त्या कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन्स मध्ये आपल्याला पहिला येतो डाय नायट्रोजन. डाय नायट्रोजन नंतर पुढचा येईल अमोनिया आणि तिसरा येईल नायट्रिक ऍसिड. हे कॅरेक्टर आपल्याला बघायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो जे आपल्याला आपण कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन म्हणतो त्यातला पहिला जो पार्ट येतो नायट्रोजनचा तो म्हणजेच डाय नायट्रोजन कॅरेक्टर N2. ह्याला आपण डाय नायट्रोजन म्हटलं जातं. ओके, डाय नायट्रोजन हे कॅरेक्टर बघायला मिळतं. मग ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता तुम्ही पहिल्यांदा प्रिपरेशन्स मेथड कडे बघून घ्या. तर पहिली प्रिपरेशन्स मेथड येते जी लिक्विड एअर म्हणजेच इंडस्ट्रियल प्रिपरेशन त्याला म्हटलं जातं. आता तुम्हाला माहिती आहे की डाय नायट्रोजन हे कमर्शियली प्रोड्यूस केलं जातं बाय लिक्विफिकेशन प्रोसेस. ही प्रोसेस लिक्विड एअरचं काय केलं जातं तर लिक्विफिकेशन केलं जातं. काय केलं जातं लिक्विफिकेशन. लिक्विफिकेशन ऑफ एअर केल्यानंतर आपल्याला लिक्विफिकेशन ऑफ एअर केल्यानंतर आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केल्यानंतर आपल्याला डाय नायट्रोजन हा प्रोड्यूस करता येतो. कारण लिक्विफिकेशन ऑफ एअर मध्ये नायट्रोजन आणखीन ऑक्सिजन हे दोघांचे लिक्विफिकेशन होतं. त्यामध्ये नायट्रोजनचा बॉइलिंग पॉइंट आहे 77.2 केल्विन आणि ऑक्सिजनचा आहे 90 केल्विन. आणि म्हणून आपल्याला पहिल्यांदा आपल्याला नायट्रोजन हा सेपरेट होतो बिकॉज इट्स अ बॉइलिंग पॉइंट हा सगळ्यात काय आहे पर्टिक्युलरली लेसर आहे ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन जो 77.2 आहे. हे एवढं लक्षात ठेवा. आणि ही आपल्याला कमर्शियल मेथड म्हणून यूज केली जाते. म्हणजे लिक्विफिकेशन ऑफ एअर, ओके, कमर्शियल लिक्विफिकेशन ऑफ एअर अँड देन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन आणि मग नायट्रोजन आपल्याला प्रोड्यूस होतो. हे लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनं हा चार्ट येतो. पुढचा येतं की ज्याला आपण लॅबोरेटरी मेथड्स म्हणतात. तर त्या लॅबोरेटरी मेथड्स मध्ये पहिल्यांदा हा NH4Cl अमोनियम क्लोराईड विथ NaNO2 ज्याला आपण सोडियम नायट्राइट म्हणतो. त्यामध्ये आपल्याला NO आणि NO2 हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये N2 गॅस तर तयार होणारच आहे. त्याच्या बरोबरीनं NO आणि NO2 ह्या इम्प्युरिटीज आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि त्याच्या बरोबरीनं H2O हे सुद्धा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. ओके, ह्यामध्ये परत -H2O हे पण कॅरेक्टर बघा. NH4Cl प्लस NaNO2 हे केलं तर N2
H2O हा आपल्याला बघायला मिळेल. NO च्या इम्प्युरिटीज बघायला मिळतील. लक्षात घ्या. आता ह्यामध्ये N2 गॅस तयार होणार आहे, दॅट इज नंबर 1. त्याच्यानंतर H2O तयार होणार आहे, नंबर 2, आणि NaCl तयार होणार आहे. परंतु इन बिटवीन द रिॲक्शन म्हणजेच रिॲक्शनच्या मध्ये हा NO आणि NO2 च्या इम्प्युरिटीज बघायला मिळतात. ओके. आणि मग ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत दॅट इम्प्युरिटीज आर गोइंग टू बी रिमूव्ड बाय पासिंग थ्रू H2SO4. ओके. म्हणजेच ह्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात. कशा केल्या जातात? रिमूव्ह बाय पासिंग थ्रू ॲक्वियस H2SO4. ॲक्वियस H2SO4 न आपण काय केला जातो? हे पास ऑन केल्या जातात ह्या इम्प्युरिटीज, आणि NO2 आणि HNO3 ह्या इम्प्युरिटीज आपल्याला रिमूव्ह केल्या जातात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. कुठला? टू रिमूव्ह दिस इम्प्युरिटीज. लक्षात घ्या. अमोनियम क्लोराईड NH4Cl प्लस NaNO2 प्रॉडक्ट तयार होणार. बाय प्रॉडक्ट काय काय तयार होतील? लक्षात घ्या. मेन प्रॉडक्ट N2 तयार होईल लॅबोरेटरीमध्ये. त्याप्रमाणे H2O पण तयार होणार आहे, NaCl पण होणार आहे. परंतु ड्युरिंग द रिॲक्शन हा NO ओके आणि NO2 हे दोन्ही तयार होतात ऍज इन द फॉर्म ऑफ इम्प्युरिटीज. त्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात पासिंग थ्रू ॲक्वियस H2SO4. हे H2SO4 आहे, एवढं लक्षात ठेवा. ॲक्वियस H2SO4 हे मी परत एकदा का सांगतो? कारण हाच पार्ट तुम्हाला MCQ मध्ये बघायला मिळतात. द इम्प्युरिटीज विच इज ऑब्टेन इन दिस रिॲक्शन इज रिमूव्ड बाय विच पर्टिक्युलरली ऍसिड? ओनली कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस H2SO4 ओके, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 असं तुम्हाला विचारलं जातं. तर इथं ॲक्वियस H2SO4 माहिती असलं पाहिजे. पुन्हा इम्प्युरिटीज कुठल्या तयार होतात? तर NO आणि NO2 ह्या इम्प्युरिटीज तयार होतात. हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पुढची जी रिॲक्शन आहे त्यामध्ये लक्षात घ्या. अमोनियम डायक्रोमेट, हा जो अमोनियम डायक्रोमेट आहे तो हिट आउट केला की H2O बाहेर पडणार आहे, आणि बरोबरीनं आपल्याला पर्टिक्युलरली हा Cr2O7 हा सुद्धा आपल्याला बाहेर पडणार आहे. इथं मायनस Cr2O7 लिहा, आणि तुम्हाला N2 गॅस रिलीज होईल हे लक्षात ठेवा. तसंच कॅल्शियम क्लोराईड ज्याला ब्लिचिंग पावडर म्हणतो, त्या कॅल्शियम क्लोराईड बरोबर ज्या वेळेला आपण अमोनियाची रिॲक्शन्स करतो त्यावेळेला CaCl2 आणि H2O बाहेर पडून N2 तयार होईल हे लक्षात घ्या. आता बेरियम अझाइड BaN3 ट्वाइस ह्याला ज्यावेळी तुम्ही हिट आउट करता तर बेरियम बाहेर पडून N2 तयार होतो. तसं सोडियम अझाइड मध्ये Na बाहेर पडून N2 तयार होतो हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये बेरियम अझाइड आणि सोडियम अझाइडचा पर्टिक्युलरली मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा. हा BaN3 ट्वाइस आणि NaN3. तर हे दोन्हीही MCQ टाईपचे क्वेश्चन्स होऊ शकतात हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. म्हणजे हे सगळे प्रिपरेशन्स मेथड झाले. ह्या प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला मी हे कशा बरोबरीनं होतं त्याच्यामध्ये रिलीज होणारे प्रॉडक्ट हे सांगितलेले आहेत हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये मायनस H2O तर घेतलेलाच आहे, परत मायनस NaCl करा. ओके. आणि तसंच इथं मायनस H2O Cr2O7 सगळ्या ठिकाणी कसे प्रॉडक्ट्स तयार होतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हाऊ नायट्रोजन डायनायट्रोजन इज प्रोड्यूस्ड बाय कमर्शियल मेथड हे आणि बाय लॅबोरेटरी मेथड्स हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत आफ्टर लिक्विड म्हणजे हे जे 1 2 3 4 5 ह्या सगळ्या लॅबोरेटरी मेथड्स बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. आता पुढचा पार्ट जो येतो ज्याला आपण डायनायट्रोजनच्या केमिकल रिॲक्शन्स. आता तुम्हाला माहिती आहे तर डायनायट्रोजनच्या केमिकल रिॲक्शन्स बघायच्या अगोदर आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ डायनायट्रोजन किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ डायनायट्रोजन हे बघून घ्या. डायनायट्रोजन कसं आहे? कलरलेस आहे, ओडरलेस आहे, टेस्टलेस आहे, आणि तो नॉन टॉक्सिक गॅस आहे. म्हणून आपल्याला लक्षात घ्या तो इनर्ट इन कॅरेक्टर आहे. म्हणून आपल्याला नायट्रोजन हा गॅस पर्टिक्युलरली ज्या वेळेला फूड आर्टिकल्स असतील ते जे तयार करतात लेजचे पॅकेट्स वगैरे त्यामध्ये नायट्रोजन गॅस यूज केला जातो, कारण तो कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस आणि नॉन टॉक्सिक आहे म्हणून. आता नायट्रोजन हा 2 स्टेबल आयसोटोप्स मध्ये बघायला मिळतो. एक N14
आणि एक N15 ह्या आयसोटोप्समध्ये बघायला मिळतो. ह्या लक्षात ठेवा. ह्याचा जो फ्रीजिंग पॉइंट आहे डाय नायट्रोजनचा हा 195.3 एवढा आहे. बॉइलिंग पॉइंट 239.6 एवढा तुम्हाला बॉइलिंग पॉइंट त्याचा बघायला मिळतो. हे लक्षात घ्या. डाय नायट्रोजन हा इनर्ट आहे ॲट रूम टेम्परेचर बिकॉज इट हॅज अ हाय बॉन्ड एन्थाल्पी ड्यू टू N ट्रिपल बॉन्ड N कॅरेक्टर. N ट्रिपल बॉन्ड N कॅरेक्टरमुळं त्याची बॉन्ड एन्थाल्पी हाय आहे म्हणून तो इनर्ट कॅरेक्टर आहे, म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी ही लेस आहे ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. ओके. ज्यावेळेला टेम्परेचर राईज होतं तर तो रिॲक्टिव्ह होतो आणि म्हणून ॲट अ हाय टेम्परेचर हा डायरेक्टली कंबाईन करतो पर्टिक्युलरली मेटल्स बरोबर आणि प्रिडॉमिनंटली आयोनिक नायट्राइड्स तयार होतात. म्हणून नायट्रोजन बरोबर Mg मेटलची रिॲक्शन्स केली की Mg3N2 ज्याला आपण नायट्राइड्स म्हणतो ते मॅग्नेशियम नायट्राइड आयोनिक कॅरेक्टर मध्ये येतं. ॲल्युमिनियम केलं तर ॲल्युमिनियम नायट्राइड्स तयार होतात. ते सुद्धा आपल्याला आयोनिक कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला तुम्ही नायट्रोजनची हायड्रोजन बरोबर रिॲक्शन्स कराल ॲट 773 केल्विन इन प्रेझेन्स ऑफ Fe प्लस Al2O3 K2O त्याला हॅबर्स प्रोसेस म्हणतात. म्हणजेच अमोनिया प्रिपेअर करण्याची आणि अमोनिया जो तयार होतो N2 प्लस H2 न तो कोव्हॅलेंट कॅरेक्टरचा आहे. एवढं लक्षात ठेवा. जो बॉन्ड तयार होणार आहे नायट्रोजन बरोबर ऑक्सिजनची रिॲक्शन केली की NO नायट्रिक ऑक्साईड हा आपल्याला तयार होईल. तसंच नायट्रोजन बरोबर कॅल्शियम सायनाइड म्हणजे CaC2 सायनाइड नाही कॅल्शियम कार्बाइड CaC2 ह्याच्याबरोबर जर रिॲक्शन्स केली ॲट 5 to 600 केल्विन 6 to 8 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कॅल्शियम सायनामाइड CaCN2 ओके CaCN2 प्लस कार्बन तो कॅल्शियम सायनामाइड तयार होतो आणि हा कॅल्शियम सायनामाइड पुन्हा आपल्याला अमोनियाच्या प्रिपरेशन्स मध्ये युजफुल होतो. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून या चार्ट वरून तुम्हाला रिॲक्शन्स आपल्याला बघता येतात आणि म्हणून यातली जर इम्पॉर्टंट रिॲक्शन जर कुठली असेल तर हे जे पर्टिक्युलरली NH4Cl आणि अमोनियम डायक्रोमेट हे लक्षात ठेवा बोर्डाच्या दृष्टिकोनातून आणि JEEच्या दृष्टिकोनातून आणि CETच्या दृष्टिकोनातून हे दोन्हीही जे मॉलिक्युलर फॉर्म्युलेट आहेत ते लक्षात ठेवायचं. ह्यामध्ये फक्त कॅरेक्टर्स जे आहेत आयोनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणजे अमोनियाचा कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे आणि अदर मेटल्स बरोबर ते आयोनिक कॅरेक्टर तयार होतं. हे डोक्यात ठेवा. मग आता युजेस ऑफ अ डाय नायट्रोजन. आता डाय नायट्रोजन हा पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की अमोनिया मॅन्युफॅक्चर करण्याकरता यूज केला जातो. तसंच कॅल्शियम सायनामाइड ज्याच्यापासून पुन्हा अमोनिया तयार होतो ते आपल्याला बघायला मिळतं. तसंच हा आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीमध्ये इनर्ट कॅरेक्टर असल्या कारणानं इनर्ट डायल्युंट पर्टिक्युलर डायल्युएंट म्हणून यूज होतो. इनर्ट ॲटमॉस्फेरिक पर्टिक्युलरली आयर्न आणि स्टील इनर्ट डायल्युएंट म्हणजे इनर्ट सॉल्व्हंट गॅशियस सॉल्व्हंट म्हणून तो यूज होतो. बिकॉज others are particularly iron and steel they are highly reactive in character. तसंच आपण लिक्विड डाय नायट्रोजन हा जर बघितला तर रेफ्रिजरंट टू प्रिझर्व बायोलॉजिकल मटेरियल्स बायोलॉजिकल स्पेसिमन्स जे असतात ते प्रिझर्व करण्याकरता लिक्विड डाय नायट्रोजनचा उपयोग होतो. हे लक्षात ठेवा. तसंच फूड ॲटम्स हे प्रिझर्व करण्याकरता यूज होतो आणि इन क्रायो सर्जरी म्हणजेच प्लास्टिक सर्जरी ज्या वेळेला होते त्यावेळेला म्हणजेच क्रायो सर्जरी म्हणजेच स्किनची सर्जरी प्लास्टिक सर्जरी ज्या वेळेला रिमुव्हिंग ऑफ स्किन होतं त्यावेळेला जे क्राफ्टिंग केलं जातं त्यावेळेला जी सर्जरी क्रायो सर्जरी म्हणजेच पर्टिक्युलरली प्लास्टिक सर्जरी स्किन रिमूव्हल केलं जातं. तर हे इनर्ट नायट्रोजन ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये म्हणजेच इनर्ट कॅरेक्टर ऑफ अ नायट्रोजन ही आपल्याला बघायला मिळते. हे लक्षात ठेवा. दॅट इज नथिंग बट अ क्रायो सर्जरी. आणि मग हा जो पार्ट येतो तो हा पहिला आपण नायट्रोजनच्या कॅरेक्टर्सचा हा आपण पार्ट बघितलेला आहे. हा लक्षात ठेवा. नाव आपण पुढचा जो कंपाऊंड बघणार आहे नायट्रोजनचा तो आहे अमोनिया. अमोनियाचं स्ट्रक्चर हे आहे sp3 हायब्रिडायझेशन मध्ये नायट्रोजन गेल्यामुळं आपल्याला अमोनियाचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्याची बॉन्ड लेंथ आहे 101 किंवा 101.7 आणि बॉन्ड अँगल आहे 107 डिग्रीज. हा गुड सॉल्व्हंट आहे. हा डिझॉल्व्ह झाला
की बऱ्याचशा गोष्टी इझिली फॉर्म्युलेट करतो. मग पहिली आपली जी आहे जी प्रिपरेशन मेथड बघूया आपण, इंडस्ट्रियल प्रिपरेशन. आता ह्या इंडस्ट्रियल प्रिपरेशन म्हणजेच ही हॅबर्स प्रोसेस आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्या प्रोसेसचं नाव येतं हॅबर्स प्रोसेस. हॅबर्स प्रोसेसनं आपण पर्टिक्युलरली अमोनिया तयार करतो. N2 plus thrice H2 at a 200 atmospheric 773 Kelvin in presence of Fe2O3 and Al2O3 plus K2O हा कॅटॅलिस्ट यूज केला जातो आणि 200 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आपल्याला पर्टिक्युलरली प्रेशर एम्प्लॉय करावं लागतं आणि 773 केल्व्हिन म्हणजेच 700 to 773 केल्व्हिन 700 to 773 केल्व्हिन एवढं टेम्परेचर आपण दिलं तर आपल्याला अमोनिया तयार होतो. आणि अमोनिया तयार होत असताना आपल्याला पर्टिक्युलरली -46 किलो ज्यूल एवढी हीट इव्हॉल्व्ह होते. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. म्हणजेच ली चॅटलियर प्रिन्सिपल केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण बघितलेला आहे. ली चॅटलियर प्रिन्सिपल प्रमाणे हे आपल्याला 200 ATM आणि ऑप्टिमम टेम्परेचर 773 केल्व्हिन. कारण जर एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर ऑप्टिमम टेम्परेचर ठेवायचं आणि पर्टिक्युलरली ज्या वेळेला नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती आहे ह्या रिॲक्शन्सनं नंबर ऑफ मोल्स आपल्याला प्रॉडक्टचे कमी आहेत कुणापेक्षा तर रिॲक्टंट पेक्षा, म्हणजेच व्हॉल्यूम कमी येणार आहे. व्हॉल्यूम कमी म्हणून प्रेशर जास्त आपण द्यावं लागतं. हे तुम्हाला ऍज पर द केमिकल इक्विलिब्रियम ली चॅटलियर प्रिन्सिपल प्रमाणे आपल्याला बघता येईल. आता इथं लक्षात घ्या, ज्या वेळेला अमोनिया आपण प्रोड्यूस करतो बाय हॅबर्स प्रोसेसनं तर दोन वेगवेगळे आउटलेट असतात. हायड्रोजन गॅस करता आणि नायट्रोजन गॅस करता. दोन्हीही आपल्याला एका कॉम्प्रेसर असलेल्या चेंबर्स मध्ये आपल्याला हे दोन्हीही गॅस एकत्रित येतात. लक्षात ठेवा, कॉम्प्रेशन चेंबर म्हणजे जो कॉम्प्रेसर असलेला चेंबर मध्ये आणि तिथं तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं एम्प्लॉय केलं जातं आणि ते एम्प्लॉय केलेलं पर्टिक्युलरली गॅसवरती जे प्रेशर आहे आणि तो गॅशियसचं मिक्सचर कुणाचं हायड्रोजनचं आणि नायट्रोजनचं दोघांचंही गॅशियस मिक्सचर कॉम्प्रेसर कंपार्टमेंटमध्ये केलं जातं आणि त्या कॉम्प्रेसर कंपार्टमेंटमधून आपल्याला प्रेशराइज म्हणजेच मिक्स केलेलं नायट्रोजन आणि हायड्रोजनचा हा पर्टिक्युलरली चेंबर्स कॅटॅलिस्ट चेंबर्स म्हणजेच कॅटॅलिटिक चेंबर्स मध्ये आणलं जातं, जिथं आपल्याला Al2O3 आयर्न ऑक्साईड आणि K2O हे कॅटॅलिस्ट हा आपल्याला यूज केले जातात आणि तिथं मग आपल्याला पर्टिक्युलरली अमोनिया तयार होतो आणि त्या अमोनिया बरोबरच आपल्याला N2 आणि H2 हे सुद्धा तयार होतात आणि आपल्याला मिक्सचर ऑफ N2 प्लस H2 प्लस अमोनिया तयार होतं. अमोनिया लिक्विड अमोनिया हा चेंबर्स मध्ये गोळा केला जातो आणि N2H2 कारण काय ह्याच्या बरोबरीनं N2H2 पण तयार होणार आहेत. ते परत आपल्याला पंप थ्रू आपल्याला पर्टिक्युलरली कॅटॅलिटिक चेंबर्स मध्ये आणलं जातं. त्याचा फ्लो चार्ट असलेली डायग्रॅम आपण नंतर बघायचीच आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या डायग्रॅमला महत्व नाही आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा अमोनिया नायट्रोजन प्लस H2 हॅबर्स प्रोसेसनं आपल्याला अमोनिया तयार करता येतो आणि हे आपल्याला Fe2O3 आयर्न ऑक्साईड, Al2O3 अल्युमिना आणि K2O हे आपल्याला कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण लॅबोरेटरी प्रिपरेशन्स म्हणतो. लॅबोरेटरी प्रिपरेशन्स मध्ये अमोनियम क्लोराईड NH4Cl प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे घेतलं तर आपल्याला अमोनिया तयार होतो आणि कॅल्शियम क्लोराईड आणि H2O हे बाहेर पडतात. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता तसंच आपल्याला कॅल्शियम सायनामाइड CaCN2 किंवा अमोनियम फॉस्फेट NH4 ट्वाइस SO4 ह्या दोघांच्या पैकी आपल्याला कॅल्शियम सायनामाइडचं ज्यावेळेला हायड्रोलिसिस केलं जातं त्यावेळेला N2 तयार होतो. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात N2 नव्हे अमोनिया तयार होतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. ऍट 1273 केल्विनला कॅल्शियम कार्बोनेट रिलीज होतं. आता हे रिलीज होत असताना आपल्याला लक्षात घ्या आणखीन एक प्रिपरेशन मेथड मी फक्त तुम्हाला
लिहून ठेवतो, म्हणजेच कॅल्शियम सायनामाइड आणि पर्टिक्युलरली ही जी मेथड आहे ज्याच्यामध्ये अमोनियम पर्टिक्युलरली हा लक्षात ठेवा आपल्याला NH4 ट्वाइस SO4 प्लस NaOH हे रिॲक्शन्स केल्यानंतर आपल्याला अमोनिया तयार होतो, म्हणजे अमोनियम सल्फेट प्लस NaOH केल्यानंतर अमोनिया तयार होतो आणि ह्या अमोनिया तयार होत असताना H2O हा मायनस H2O आणि मायनस Na2SO4 बाहेर पडतं. आता हे हायड्रोलिसिस ऑफ कॅल्शियम सायनामाइड किंवा अमोनियम सल्फेट प्रमाणे अमोनिया ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला जो अमोनिया आहे तो लिक्विड अमोनिया ड्राय करावा लागतो आणि हा ड्राईड ओव्हर कॅल्शियम ऑक्साईड वरती केला जातो, CaO वरती, म्हणजेच हा कॅल्शियम ऑक्साईड वरती ड्राईड केला जातो, नॉट बाय H2SO4 or P2O5 बिकॉज बीइंग अ बेसिक इन कॅरेक्टर, अमोनिया बेसिक कॅरेक्टर्स असल्यामुळं ह्या H2SO4 आणि P2O5 बरोबर सॉल्ट फॉर्मेशन करतो. पण अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड बरोबर जर करायचं झालं तर अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड बरोबर तो कॉम्प्लेक्स फॉर्म तयार होतो आणि म्हणून अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड H2SO4 किंवा P2O5 हे पर्टिक्युलरली एजंट यूज करत नाहीत फॉर ड्राईंग ऑफ अमोनिया, म्हणून कॅल्शियम ऑक्साईडच आपल्याला यूज केला जातो जो अमोनिया ड्राय करण्याकरता महत्वाचं कॅरेक्टर्स येतं, हे लक्षात ठेवा. मग पुढचा पार्ट येतो ज्याला आपण प्रॉपर्टीज ऑफ अमोनिया हे कॅरेक्टर्स आपण बघतो. आता ह्या प्रॉपर्टीज ऑफ अमोनिया मध्ये जर तुम्ही बघितलं तर अमोनिया हा कलरलेस गॅस आहे, ओके, विथ अ पंजंट ओडर, ओके, म्हणजेच आपल्याला थोडासा उग्र वासाचा आहे. अमोनिया इज अ कलरलेस अँड पंजंट ओडर आहे. त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 198.4, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 239.7 रिस्पेक्टिव्हली. आता सॉलिड अँड लिक्विड कंडिशन्स मध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन्स होतात विथ नायट्रोजन कॅरेक्टर बरोबर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा हायर आहे ॲज कम्पेअर टू अदर हायड्राइड्स ऑफ नायट्रोजन फॅमिली मेंबर, हे लक्षात ठेवा. अमोनिया मॉलिक्युल कसा आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल स्ट्रक्चरचा आहे आणि त्याच्यामध्ये एक लोन पेयर आहे आणि 3 बॉन्ड पेयर आहेत, हे लक्षात ठेवा. अमोनिया हा सोल्युबल इन वॉटर आहे बिकॉज अमोनियामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, सो इट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर, सो इट इज अ हायली सोल्युबल कॅरेक्टर येतं. आता अमोनिया हा पर्टिक्युलरली इन ॲक्वियस सोल्युशन हा वीकली बेसिक कॅरेक्टर म्हणून ऍक्ट होतो, म्हणजे सेल्फ आयोनायझेशन मध्ये NH4 प्लस पण करू शकतो आणि NH4 मायनस पण करू शकतो, हे लक्षात ठेवा. अमोनिया हा अमोनियम सॉल्ट तयार करतो आणि त्याचे प्रेसिपिटेट फॉर्मेशन तयार होतात. म्हणजेच थोडक्यात लक्षात ठेवा, ज्यावेळेला ZnSO4 बरोबर NH4OH म्हणजेच अमोनियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन्स केली तर तुम्हाला अमोनियम सल्फेट आणि ZnOH असा तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो, हे लक्षात घ्या. आणि ZnSO4 बरोबर NH4OH आणि NH4OH हा आपल्याला अमोनियम हायड्रॉक्साईड फॉर्म्युलेट होतो. तो कसा होतो बघा, इथं H2O बरोबर रिॲक्ट केली अमोनियाची तर NH4OH तयार होतो आणि तो वीक बेसिक कॅरेक्टर्स मध्ये आहे आणि तो NH4OH हा तुम्ही ज्या वेळेला रिॲक्ट करता ZnSO4 बरोबर तर त्यावेळेला तुम्हाला NH4 ट्वाइस SO4 म्हणजेच हा अमोनियम सल्फेट तयार होतो आणि हा अमोनियम सल्फेट व्हाईट पीपीटीचा असतो, हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही FeCl3 बरोबर हा NH4OH ची रिॲक्शन केली तर तुम्हाला NH4Cl तयार होतो आणि Fe2O3 XH2O हा सॉलिड तयार होतो आणि तो ब्राऊन पीपीटीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. FeCl3 बरोबर NH4OH, Fe2O3
XH2O हा तयार होतो आणि तो ब्राऊन पीपीटी देतो आणि ZnSO4 बरोबर अमोनियम हायड्रॉक्साईड हा तुम्हाला व्हाईट पीपीटीचा ZnOH देतो, हे लक्षात ठेवा. मग आता ऑक्सिजन बरोबर अमोनियाची जर रिॲक्शन्स केली त्यावेळेला 3 मोल म्हणजेच अमोनिया बरोबर ऑक्सिजनची रिॲक्शन्स विथ लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन हे केलं तर आपल्याला N2 प्लस H2O तयार होतं. बॅलेन्सिंग तुम्ही करू शकता. परंतु तेच अमोनियाची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर ऍट 11,000 केल्व्हिन इन प्रेझेन्स ऑफ अ प्लॅटिनम ज्या वेळेला तयार करता त्यावेळेला हिथं आपल्याला 5 मोल्स ऑफ O2 हे लागणार आहेत. किती लागणार आहेत? 5 मोल्स. ओके, हे लक्षात ठेवा. 5 मोल्स ऑफ O2 घेतलं तर नायट्रिक ऑक्साईड NO आणि H2O तयार होतं, हे लक्षात ठेवा. कॉपर ऑक्साईड बरोबर हिट आउट केला अमोनिया तर इट इज गोइंग टू बी अ रिड्यूस CuO हा इट रिड्युसेस CuO टू CuO ला रिड्यूस करतो अमोनिया आणि Cu मध्ये रिड्यूस करतो आणि N2 रिलीज होतो, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला क्लोरीन बरोबर Cl2 बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला तुम्हाला NH4Cl तयार होतो. परंतु एक्सेस क्लोरीन बरोबर रिॲक्शन केली तर NCl3 आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतं. जर ब्रोमीन बरोबर रिॲक्ट केलं तर अमोनियम ब्रोमाइड तयार होतं प्लस N2 रिलीज होतं. परंतु आयोडीन बरोबर रिॲक्शन्स केलं तर नायट्रोजन ट्राय आयोडाइड ब्राऊन पीपीटीचा तयार होतो बाय रिमुव्हिंग HI आणि हा नायट्रोजन ट्राय आयोडाइड एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टरचा आहे आणि तिथं तुम्हाला N2 आणि I2 प्लस NH4I हे तयार होतं म्हणजेच NH3NI3 हा डिकम्पोज होतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे एक्सेस Cl2 आणि Cl2 ह्यामधले प्रॉडक्ट बघा. नायट्रोजन ट्रायक्लोराइड हा अमोनियम क्लोराइड आणि इथं I2 बरोबर हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर बघायला मिळतो, हा लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला Na मेटल बरोबर रिॲक्ट करतो 575 केल्व्हिनला विथ इन प्रेझेन्स ऑफ KH2 बरोबर ज्या वेळेला तो रिॲक्ट करतो त्यावेळेला तुम्हाला सोडा अमाइड NaNH2 डार्क ब्ल्यू कलरचा तयार होतो आणि हा NaNH2 कंटेन सॉल्व्हेटेड आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स. सॉल्व्हेटेड इलेक्ट्रॉन्स आणि सॉल्व्हेटेड आयन्स हे आपल्याला बघायला मिळतात सोडा अमाइड मध्ये, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. मग ज्या वेळेला कॉपर सल्फेट सोल्युशन बरोबर म्हणजे CuSO4 बरोबर ज्या वेळेला अमोनियाची रिॲक्शन होते त्यावेळेला हा पर्टिक्युलर टेट्रा अमाइन क्युप्रस सल्फेट तयार होतं. तो डीप ब्ल्यू कलरचा आपल्याला कॉम्प्लेक्स तयार होतो. तसंच AgCl बरोबर ज्यावेळेला अमोनियाची तयार होते AgCl हा व्हाईट पीपीटी आहे त्याला आपल्याला डाय अमाइन सिल्वर क्लोराइड आपल्याला हा कलरलेस बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. मगाशी सांगितलं H2O बरोबर रिॲक्शन्स केली की NH4OH तयार होतं. आता हा NaOCl ह्याला सोडियम हायपोक्लोराइट म्हटलं जातं. ज्यावेळेला सोडियम हायपोक्लोराइट विथ ग्लू और जिलेटिन बरोबर अमोनियाची रिॲक्शन्स केली म्हणजे सोडियम हायपोक्लोराइड प्लस NH3 इन प्रेझेन्स ऑफ ग्लू और जिलेटिन तर NH2 म्हणजे हायड्राझाईन तयार होतं, हे लक्षात ठेवा. आणि एक्सेस NaOCl बरोबर तुम्ही जर रिॲक्शन्स केली तर N2 रिलीज होतो, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं नेस्लर्स रिएजंट. नेस्लर्स रिएजंट म्हणजे K2HgI4 ज्या वेळेला अमोनिया बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला NH2HgOHgI हा आयोडाइड मिलान बेस तयार होतो. आयोडाइड मिलान बेस म्हणजे नेस्लर रिएजंट बरोबर अमोनिया तयार ज्यावेळेला रिॲक्शन होईल त्यावेळेला आयोडाइड मिलान बेस तयार होतो बाय रिलीजिंग ऑफ Ki आणि H2O, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. आणि सगळ्यात शेवटी अमोनिया हा सेल्फ आयोनायझेशन मध्ये जाऊन NH4 प्लस आणि NH4 मायनस हे तयार होतं बिकॉज अमोनिया इज अ गुड सॉल्व्हंट अँड व्हेन इट इज गोइंग टू बी डिझॉल्व्ड तर त्यावेळेला तो सेल्फ आयोनायझेशन मध्ये जातो. आता ह्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याला इथं ज्या वेळेला CuSO4 आणि AgCl बरोबर ज्या वेळेला कॉम्प्लेक्स फॉर्मेशनच्या रिॲक्शन होतात
त्यावेळेला अमोनियाच्या नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून कोऑर्डिनेशन बॉन्ड फॉर्मेशन करतो, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतो. हे लक्षात ठेवा. का तर अमोनियामध्ये हा लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करून लेविस बेस म्हणून अमोनिया ऍक्ट होतो. ओके. आणि कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स विथ कॉपर किंवा एजी बरोबर तयार केलं जातं आणि रिस्पेक्टिव्ह डीप ब्ल्यू आणि कलरलेस कॅरेक्टर आपल्याला त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग पुन्हा एकदा की त्या वरती लिहिलंय तिथं मी ते केमिकल रिॲक्शन हे लक्षात ठेवा. ह्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये सेल्फ आयोनायझेशन, ओके, O2. आता ह्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत, परंतु तुम्ही ह्याचं पर्टिक्युलरली बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन हे तुम्ही करायचं आहे. हा असा चार्ट काढला की तुम्हाला इझिली रिॲक्शन्स एका पेज वरती येतात, सगळ्या ठिकाणी बघायला लागत नाही. मग आपल्या दृष्टिकोनातून पर्टिक्युलरली JEE नीट आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून जर विचारले जातात तर ही एक I2 बरोबरची रिॲक्शन, दॅट इज नंबर 1. नंतर ही सोडियम हायपोक्लोराइड बरोबरच्या रिॲक्शन्स ह्या 2 विचारल्या जातात. ओके. आणि हा सोडा अमाइड बरोबर ही रिॲक्शन्स विचारली जाते. परंतु बोर्डामध्ये जर विचारलं जातं तर ह्या ऑक्सिजनचे दोन्हीही रिॲक्शन्स बोर्ड करता विचारली जाते. आणि इथं Cl2 to I2 म्हणजेच व्हॉट इज द ऍक्शन ऑफ Cl2, Br2 आणि I2 हे तुम्हाला विचारलं जातं बोर्डमध्ये. परंतु सिंग्युलरली जर तुम्ही बघितला JEE CET नीट कॅरेक्टर मध्ये हा नेस्लर्स रिएजंट म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ओके. सोडियम हायपोक्लोराइड बरोबर आणि ह्या आयोडीन बरोबर हे लक्षात ठेवा. ओके. आता हे सोडा अमाइडचं प्रिपरेशन, सोडा अमाइड तुम्ही अल्किन मध्ये बघितलेलं आहे. प्रिपरेशन ऑफ अल्किन अँड अल्कायन्स मध्ये आपल्याला सोडा अमाइड हा यूज केला जातो. त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं अमोनिया थ्रू हे तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. मग इथं स्ट्रक्चर ऑफ अमोनिया दिलेला आहे. गुड सॉल्व्हंट आहे आणि त्यामुळे तो सेल्फ आयोनायझेशन मध्ये जातो, हे लक्षात घ्या. क्युप्रस ऑक्साईड बरोबर म्हणजे कॉपर ऑक्साईड CEO बरोबर कॉपर ऑक्साईडला तो रिड्यूस करतो कॉपर मध्ये आणि N2 रिलीज होतो, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात आयोडीन बरोबर अमोनियाची रिॲक्शन केली तर नायट्रोजन ट्राय आयोडाइड हा एक्सप्लोजिव्ह कॅरेक्टरचा प्रॉडक्ट तयार होतो आणि N2 प्लस I2 प्लस NH4I तयार होतो. आता इथं डार्क ब्ल्यू, ब्राऊन PPT हे कॅरेक्टर तुम्हाला माहिती पाहिजेत. सोडियम हायपोक्लोराइड हे कॅरेक्टर सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे, माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मग हे जर तुम्ही अमोनिया बघितला तर अमोनियाचा हा एक पॉइंट JEE आणि नीटचा पॉइंट होतो. ह्या सोडियम हायपोक्लोराइड नेस्लर्स रिएजंट, ओके. आणि हा I2 आणि Na बरोबरच्या रिॲक्शन्स जर बघितल्या तर ह्या सगळ्या आपल्याला JEE आणि नीट कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ऑक्सिजन बरोबरची रिॲक्शन 11,000 ला आणि नुसतं ओन्ली हिटिंग बरोबर असेल तर ती बोर्ड करता. Cl2, Br2, I2 हे एक मार्काला बोर्ड करता विचारले जातील, हे लक्षात ठेवा. मग पुढचा पार्ट येतो ज्याला आपण युजेस ऑफ अमोनिया म्हणतो. आता इथं लक्षात घ्या अमोनिया इज युज्ड. आता हा अमोनिया यूज केला जातो व्हेरियस नायट्रोजिनियस फर्टिलायझर तयार करण्याकरता. लक्षात घ्या म्हणजेच अमोनियम नायट्रेट, युरिया असेल, अमोनियम फॉस्फेट असेल, अमोनियम सल्फेट असेल, जे सगळे फर्टिलायझर्स तयार करण्याकरता म्हणजे अमोनियम नायट्रेट, फॉस्फेट, सल्फेट हे लक्षात ठेवा, इवन दो युरिया. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सम इनऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड, ओके, जस्ट बाय अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे HNO3 जे नायट्रिक ऍसिड तयार करण्याकरता. आणि लिक्विड अमोनिया हा रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो. आता इथं लक्षात ठेवा बोर्डाला दरवेळेला युजेस विचारले जातात, म्हणजेच डाय नायट्रोजनचे यूज काय, 2 यूज, 1 मार्काला 2 यूज. अमोनियाचे यूज काय हे तुम्हाला विचारलं जातं राजानो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे.
आणि म्हणून अमोनियाची प्रिपरेशन्स मेथड जर बघितली तर इंडस्ट्रियल प्रिपरेशन, लॅबोरेटरी प्रिपरेशन, ह्यामध्ये कॅल्शियम सायनामाइड किंवा अमोनियम सल्फेट बरोबर ज्या वेळेला अमोनिया तयार होतो त्यावेळेला तो ड्राय करण्याकरता कॅल्शियम ऑक्साईड मध्ये ड्राईड केला जातो, नॉट बाय H2SO4 P2O5, कारण अमोनिया हा बेसिक कॅरेक्टरचा असल्यामुळं ह्या H2SO4 आणि P2O5 बरोबर तो सॉल्ट फॉर्मेशन करतो. परंतु अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड बरोबर सुद्धा तो तुम्हाला ड्राईंग करता येऊ शकेल, परंतु कॅल्शियम क्लोराईड बरोबर प्रॉब्लेम येतो की तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अमोनियाच्या ज्या केमिकल रिएक्शन्स आहेत त्यातली नेस्लर्स रिएजंटचं फॉर्म्युला बघून घ्या, आयोडाइड मिलायन्स बेसचा फॉर्म्युला बघून घ्या. हायड्राझिन जे तुम्ही अल्डिहाइड मध्ये बघितलेलं आहे, अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, ते तयार कसं होतं, सोडियम हायपोक्लोराइड प्लस अमोनिया, तो हायड्राझाईन तयार होतो, हे लक्षात ठेवा. हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे 2 पार्ट्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके. आणि आपल्याला सोडियम बरोबर सोडा अमाइड, डार्क ब्ल्यू कलरचा सोडा अमाइड तयार होतो. आता सोडा अमाइड मध्ये हे सगळ्यात JEEचा पॉइंट आहे, सोडा अमाइड मध्ये आपल्याला कंटेन सॉल्व्हेटेड आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स हे बघायला मिळतात. हा सगळ्यात बेसिक कॅरेक्टर तुम्हाला महत्वाचा आपल्याला बघायला मिळतो सगळ्यात पर्टिक्युलरली सोडा अमाइड्स मध्ये, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो, हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं होतं की इंडस्ट्रियल प्रिपरेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला अमोनिया हे कसं तयार होतं, त्याचा फ्लो चार्ट कसा आहे हे आपण बघायचं आहे. फ्लो चार्ट कसा आहे तो आपण जरासा बघायचा आहे. आणि तो फ्लो चार्ट बघत असताना आपल्याला डिस्कशन्स आपण त्याच्यावरती फ्लो चार्ट वरती करायचं आहे. आता बघा तुम्ही, हे फ्लो चार्ट आहे अमोनियाची इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स मध्ये. यामध्ये हायड्रोजन आणि N2 दोन्हीही वेगवेगळ्या पाईपलाईन्स मधून एक कॉम्प्रेसर कंटेनर जो आहे की कॉम्प्रेसरचा जो चेंबर आहे तिथं आणला जातो. कॉम्प्रेसर चेंबर काय करतो तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 200 ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यावरती एम्प्लॉय करतो. इथं 20 MPa दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग ह्यामधनं मिक्सचर ऑफ N2 आणि H2 हे कॅटॅलिटिक चेंबर्समध्ये, जिथं आयर्न ऑक्साईड Al2O3 आणि K2O आहे, तिथं आपल्याला मिक्स कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये हा N2 आणि H2 मिक्स होतो, अमोनिया तयार होतो आणि तो अमोनिया, लिक्विड अमोनिया हा चेंबर्समध्ये केला जातो. परंतु ह्याच्याबरोबरीनं इथं मिक्सचर ऑफ N2 प्लस H2 प्लस अमोनिया तयार होतं, अमोनिया लिक्विड अमोनिया तयार होतो. आणि N2 आणि H2 हे आपल्याला दोन्हीही परत पंप थ्रू आपल्याला पर्टिक्युलरली कॉम्प्रेसर चेंबर्समध्ये आणलं जातं आणि कॉम्प्रेसर चेंबरमधनं पुन्हा कॅटॅलिटिक चेंबर्समध्ये नेलं जातं. आणि बाय धिस वे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया प्रोसेस ही केली जाते. आणि हा त्याचा फ्लो चार्ट आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. आता तुम्ही जर बघितलं तर आपण आज 2 कंपाऊंड बघितले, एक नायट्रोजन आणि एक अमोनिया. दोघांच्याही आपण फ्लो चार्ट प्रमाणे आपण रिॲक्शन्स बघितलेले आहेत. ह्या फ्लो चार्ट प्रमाणाच्या रिॲक्शन्स ह्या लक्षात ठेवायचा आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहेत. ह्या पद्धतीनं जर रिॲक्शन्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला जड जाणार नाहीत, कारण का पी ब्लॉकमध्ये नंबर ऑफ रिॲक्शन जास्त आहेत, म्हणून बरेच जण पी ब्लॉक इलिमेंट करत नाहीत बाळांनो 12वीचे. परंतु असा जर फ्लो चार्ट प्रत्येक कंपाऊंडचा जर तुम्ही काढला तर तुम्हाला इझी जाईल टू रेकग्नाइज. त्यातल्या ठराविकच रिॲक्शन्स आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या ठराविक रिॲक्शन्सनंच आपल्याला पर्टिक्युलरली त्याच्यावरती फोकस करायचा आहे. JEE करता, नीट करता किंवा बोर्ड करता, हे लक्षात ठेवा. आता इथं युजेस ऑफ डायनायट्रोजन, युजेस ऑफ अमोनिया हे दोन्ही पण महत्वाचे येतात, हे लक्षात ठेवा. डायनायट्रोजन हा अमोनिया फॉर्मेशन्स करता यूज केला जातो, कॅल्शियम सायनामाइड तयार करण्याकरता यूज केला जातो. इनर्ट ॲटमॉस्फेरिक कंडिशन्समध्ये आपल्याला अमोनिया हा आयर्न इंडस्ट्री आणि स्टील इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. लिक्विड डायनायट्रोजन रेफ्रिजरंट म्हणून, म्हणजे टू प्रिझर्व बायोलॉजिकल मटेरियल, फूड ॲटम्स किंवा क्रायोसर्जरीमध्ये आपल्याला यूज होतो, हे आपण बघितलं. तसंच अमोनियाचे युजेस
मध्ये हा व्हेरियस टाइप्स ऑफ फर्टिलायझर लाईक अमोनियम नायट्रेट, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आणि युरिया तयार करण्याकरता अमोनियाचा यूज होतो. तसंच सम इनऑर्गॅनिक नायट्रोजन कंपाऊंड लाईक नायट्रिक ऍसिड हे तयार करण्याकरता अमोनियाचा यूज होतो. आणि लिक्विड अमोनिया हा रेफ्रिजरंट म्हणून यूज होतो. एवढं लक्षात ठेवा बाळांनो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे कॅरेक्टर्स येतात ते इथं का बोर्डाला सगळे हे युजेस पी ब्लॉक मधले जेवढे जेवढे कंपाऊंड्स आहेत, मग ते नायट्रोजनच्या रिलेटेड असतील, फॉस्फरसच्या रिलेटेड असतील किंवा ऑक्सिजनच्या रिलेटेड असतील किंवा हॅलोजनच्या रिलेटेड असतील, त्यांचे युजेस तुम्ही सगळ्यांनी महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. हे कॅरेक्टर्स महत्वाचे येतात, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच. पुढचा पार्ट आपण बघणार आहोत पुढच्या वेळेला नायट्रिक ऍसिड आणि त्याच्या बरोबरीनंच पर्टिक्युलरली प्रॉपर्टीज ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन हा पुढचा पार्ट बघणार आहोत, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.